आपल्याला देवाची वाणी इकडं-तिकडं ऐकायला मिळत नाही. देवाच्या मंदिरामध्ये ऐकायला मिळते. आपण ठेवतो बाहेर इकडं सभा ठेवतो, तिकडं सभा ठेवतो. परंतु देवाच्या मंदिरामध्ये पुष्कळ वेळेस देव आपल्याशी बोलतो. एक बाई त्या मंदिरामध्ये गेली आणि तिने गुडघ्यावर प्रार्थना केली. तिचं नाव अण्णा होतं आणि मग देवाने देवाने तिचा नवस ऐकला आणि देवाने तिला ब्लेस केलं. देव करतोच ब्लेस. तुम्हाला काय वाटतं, की जर का बाकी तिने घरी प्रार्थना केली असती, तर देवाने तिची प्रार्थना ऐकली नसती? होय, देवाने तिची प्रार्थना ऐकली असती. कारण स्तोत्र 116, 116 2 मध्ये म्हटलं, की देवाने त्याचा कान माझ्याकडे लावलेला आहे आणि तो माझी प्रार्थना विनंती ऐक. यिर्मया 33:3 मध्ये म्हटलं, की तुम्हाला हाक मार मी उत्तर देईन. आपण हाक मारली, की तो उत्तर देतो. तिने घरी जरी प्रार्थना केली असती, तर नॉट ऑन अ माउंटन नॉर इन अ व्हॅली, बट ऑन माय नीज आय फाउंड माय लॉर्ड. माझ्या गुडघ्यावर माझा प्रभू मला सापडला. तिने प्रार्थना केली असती, तर मिळाला असता प्रभू, पण नाही. ती यहूदी होती, ती मंदिरात गेली, सिनेगॉगमध्ये गेली आणि मग पुढच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. त्याच मंदिरामध्ये तिने त्या बाळाचं समर्पण केलं आणि ते बाळ त्या मंदिरामध्ये मोठं होत होतं आणि त्याच्याशी बोलला, "सॅम्युएल, सॅम्युएल." आणि तो इस्रायलाचा शास्ता आणि सेवक पास्तळ बनू शकला आणि त्याने राजांना अभिषेक केला. म्हणून मंदिरातून देव आपली वाणी ऐकतो.